जय जय रघुवीर समर्थ. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरुपरंपरां. मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तयाते. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते. हे संत समागम ज्यांच्या माध्यमातून आपण सगळे श्रवण करतोय किंवा आम्ही सगळे सेवा करतोय त्या प्रवीणजी शास्त्रींच्या चरणी वंदन करते. सर्व वक्ते, सर्व कीर्तनकार, त्या सर्वांच्या चरणी वंदन करते. आणि मग ती वंदन केल्यानंतर जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांना सादर अभिवादन करते. आणि मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. काल आपण कठोपनिषद म्हणजे काय किंवा कठोपनिषदाचा जो शांतीपाठ आहे तो बघितला आणि थोडी कथा काय आहे, उपनिषदांचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता आहे हा सगळा थोडा विचार केला. त्यातला एक छोटा मुद्दा आपला खालचा राहिला होता. त्या मुद्द्याचं थोडं चिंतन करू आणि आपण आज थोडं पुढे जाऊ. आपण काल उपनिषदाचा सगळा विचार केला किंवा शांतीपाठाचा विचार केला. तीनही जे ताप म्हणजे 3 प्रतिबंध आपल्याला ब्रह्मविद्येमध्ये येणारे आहेत त्या सगळ्याचं चिंतन केलं. तर त्याचबरोबर ही उपनिषद जेव्हा आम्ही शिवथरगळीत शिकलो त्यावेळेला तिथे शिकवण्यासाठी आदरणीय डॉक्टर वी कुलकर्णी यायचे. त्यांनी एक वेगळा आयाम ह्याला दिला होता. ते असं म्हणाले की सगळी उपनिषदे ब्रह्मविद्या शिकवतात, पण ही ब्रह्मविद्या शिकवताना विचार प्रत्येकाचा वेगळा आहे. आणि ते कठोपनिषदाच्या विशेषत्वाने ते म्हणाले होते की कठोपनिषदामधली जी कथा आहे ती कथा कोणाकोणाची आहे तर ती नचिकेत आणि वाजश्रवस त्याचे पिताजी आहेत त्यांची आहे. आता या दोन्ही शब्दांचा अर्थातून त्यांनी प्रत्यक्ष साधना काय आहे ती सांगितली बरं का. तेवढा थोडा विचार बघू. वाज याचा अर्थ अन्न. वाज या शब्दाचा अर्थच मुळी काय आहे तर अन्न असा आहे. आणि वाजश्रवस याचा अर्थ अन्नामुळे ज्याला कीर्ती लाभलेली आहे असा. आता अन्नामुळे ज्याला कीर्ती लाभलेली आहे असा त्याला वाजश्रवस म्हटलंय. आणि नचिकेत या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे अहंकार. आता लक्षात येईल की अहंकार या शरीराच्या उपाधीच्या आतच आहे. आता ज्याला अन्नामुळे कीर्ती लाभलेली आहे असा तो कोण आहे तर तुमचा आमचा सगळ्यांचा अन्नमय देह किंवा अन्नमय कोश आहे. कारण आत्मस्वरूप प्रगटच कशामुळे तर या अन्नमय कोशामुळे प्रगटलेलं आहे. आणि या अन्नमय कोशाच्या आतमध्ये असणारा जो अहंकार आहे त्या अहंकाराला नक्की कळतं. काय कळतंय तर ही इंद्रिय जी आहेत ती इंद्रिय कुठं जातात सतत, ती सतत विषयांच्या मागे जातात. विषय सोडून ती कुठे जातच नाहीत. आणि याच इंद्रियांना त्या पित्याने भकड गायी दान केल्या. पण वाजश्रवस हा अन्नमय कोश जो आहे तो अन्नमय कोश विषयांच्या मागे जेव्हा जातो तेव्हा त्यांनी म्हटलंय गो म्हणजे जसं गाई आहे तसं गो म्हणजे इंद्रिय आहेत. आणि ही सगळी इंद्रिय आपली जी आहेत ती भाकड असणारी इंद्रिय सतत विषयांच्या मागे जातात, सतत विषयांच्या मागे जातात. आणि सतत विषयांच्या मागे का जातात प्रश्न कोणाला पडला ज्यापेक्षा अहम आहे त्या नचिकेताला प्रश्न पडलाय की सतत ही भाकड अशी इंद्रिय
सतत विषयांच्या मागे का जात आहेत, आणि म्हणून ह्याचं उत्तर कोण देईल मला? त्याचं उत्तर मला काळच देईल ना. आणि म्हणून तो काळरूपी यमराजाला काय गेलेला आहे, तर त्याच्या मनामध्ये आता जिज्ञासा निर्माण झालेली आहे की कुठून काय येतात, ही सारखी इंद्रिय कशासाठी बाहेर जातात. आणि म्हणून तो कोणाला गेलेला आहे शरण, तर तो शरण गेलेला आहे, तर ते म्हणजे यमराजाला शरण गेलेला आहे. एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला बघितला, अतिशय सुंदर दृष्टिकोन आहे, तोही शास्त्रशुद्ध दृष्टिकोन आहे, कारण तो उपनिषद अगदी पिंडाला जाणून घडवलेला आहे. आणि म्हणून नचिकेत हा अहंकार आहे, वाजश्रवस हे आपला काय आहे, तर अन्नमय कोश आहे. आणि ह्या अन्नमय कोशातून आपल्याला आता पुढे या अहंकाराच्याही पुढे जे बुद्धिरूप गुहेमध्ये तत्व आहे तिथपर्यंत जायचं आहे. आपण काल बघितलं, यमदेवानी 2 वर दिलेले ते बघितले. त्या दुसऱ्या वराने नचिकेतांनी जे काही मागितलेलं आहे, ती पूर्ण जी विद्या मागितले, ती अग्नीची विद्या मागितले. तो असं म्हणतोय की ही विद्या मला कशासाठी हवी, कारण माझे काही विद्यार्थी माझ्याकडे येतील आणि त्या विद्यार्थ्यांना जर स्वर्गाची इच्छा असेल तर त्यांना तो मला शिकवता आला पाहिजे. आणि यासाठी काय करा, तर मला ही सगळी विद्या द्या. आणि आता गुरुदेवांनी सांगितलं की ही खूप चांगली विद्या आहे आणि हे समग्र मी जाणतो, आणि ते सगळं मी जाणत असल्यामुळे मी काय करतो, तर या अग्नीची संपूर्ण जे आहे तर ते ज्ञान मी तुला देतो. आणि मग आता तो यज्ञ कसा करायचा, त्याची वेदी कशी मांडायची, विटांची लांबी रुंदी किती असायची, त्याचं सगळी मांडणं कशी आहे, या सगळ्या यज्ञाचं जे काही परिपूर्ण ज्ञान आहे ते सगळे परिपूर्ण ज्ञान ह्या यमराजांनी म्हणजे आचार्यांनी कोणाला दिलेलं आहे, तर ते त्या नचिकेताला दिलेलं आहे. आणि ते असं म्हणतात हा स्वर्गाची प्राप्ती करून देणार आहे, विविध प्रकारचे भोग जे आहेत ते देणार आहे. आणि असा हा अग्नी जो आहे ते काय आहे, तर तेच तेज तत्व आहे. आणि अनेक प्रकारचे लोक, अनेक प्रकारचं वैभव, या सगळ्याची प्राप्ती जी आहे ना, ती तुला या कोणाच्या साह्याने होणार आहे, तर ती अग्नीच्याच साह्याने होणार आहे. आणि म्हणून हा सगळा जो त्याचा उपचार आहे, ही जी उपासना आहे, ही सगळी उपासना तू समजून घे. आणि मग मंत्र शिकवायला सुरुवात केली. अत्यंत बुद्धिमान आहे बरं का हा नचिकेत. त्या यमराजांनी आचार्यांनी मंत्र शिकवावेत आणि तात्काळ ह्यांनी ते मंत्र मुखोद्गत करावेत आणि ताबडतोब म्हणून दाखवावेत. त्यांनी ते म्हणून दाखवल्यानंतर असे जसे आचार्य त्याला सांगतायत तसेच्या तसे त्यांनी मुखोद्गत करून ऐकले. आणि हे ऐकल्यानंतर अतिशय आनंद कोणाला झाला असेल, तर त्या आचार्यांना झाला, म्हणजे यमराजांना झालेला आहे आनंद, की काय आपल्याला इतका तल्लख असा विद्यार्थी मिळालेला आहे. आणि त्याच्या त्या बुद्धिमत्तेवरती त्याचं ते जे काही चातुर्य आहे, त्याची ती लीनता आहे, हे सगळं बघितलं. आणि आचार्य त्याच्यावरती विलक्षण प्रसन्न आहेत. आणि प्रसन्न असणारे आचार्य त्याला म्हणतायत की अरे तुला मी 3 वर दिलेत, पण आता मला समाधान नाही आहे आणि तुझी विलक्षण बुद्धिमत्ता आहे, आणि म्हणून मी आणखीन एक वर तुला आपणून देतो. गुरुदेव आपणून आपल्या शिष्याला एक वर देत आहेत बरं का. आणि आता ते म्हणतायत तो वर काय समजून घे. हा जो अग्नीचा संपूर्ण मी तुला उपचार सांगितला, हा यज्ञ करण्याची सगळी जे ज्ञान आहे, हे परिपूर्ण ज्ञान मी तुला दिलं, तर हा जो अग्नी आहे हा कोणाच्या नावाने ओळखला जाईल, तर तो तुझ्याच नावाने ओळखला जाईल. आणि म्हणून त्याला नचिकेता अग्नी म्हणतील. नचिकेता आणि 3दा करणे, याचा अर्थ अग्नी जो आहे, आपल्याकडे त्रिकाल संध्या आहे ना, तसं नचिकेता अग्नी या नावाने जो आहे, तर तो जो आहे तर त्या नावाने तो ओळखला जाईल असं सांगितलेलं आहे. आणि हे सगळं ऐकलं आणि आनंद झाला त्याला. आणि आता स्वतः यमदेव म्हणतात की हा जो नचिकेता अग्नी आहे ना, त्याचं अनुष्ठान मीही केलेलं आहे, कारण अग्नीची उपासक आहे मी, स्वतः अग्नीचा उपासक आहे, ती अग्नीची उपासना मी केलेली आहे. आणि मग आता तो नचिकेता अग्नी म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं चयन करायचं, त्याचं अनुष्ठान करायचं म्हणजे नेमकं काय आहे, हे मी तुला थोडक्यात समजावून सांगतो. आणि म्हणून त्या यज्ञाचे मंत्र सांगितलेले आहेत, त्याचा विधी सांगितलेला आहे, कशी मांडणी करायची आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि आता मात्र नचिकेताग्नीचे चयन जो दिवसातून 3 वेळा करतो, विधियुक्त करतो, तो काय करतो, तर तो जन्म मृत्यू पार करून जातो असं सांगितलेलं आहे. आता जन्म मृत्यू पार करून जाणारा असा तो जर अग्नी आहे, तर त्याचा विधी काय आहे तो मी सांगतो. आणि आता त्यांनी सांगितलं की प्रत्येक जीव जो आहे तो विद्या ग्रहण करत असतो. कोणाकोणाकडून ग्रहण करत असतो, जेव्हा ते बालक असतं, अजून उपनयन संस्कार झालेला नाही,
तोपर्यंत ते बालक कुणाच्या जवळ आहे, तर आपल्या मातेजवळ आहे. आणि म्हणून त्या लहान जीवाला माता विविध प्रकारचं ज्ञान देते. त्याला कसं बोलायचं शिकवते, त्याला कसं उभं राहायचं शिकवते, त्याला अक्षर ओळख करून देते, कोणाशी कसं वागायचं. संस्कार देणं जे आहे मुळामध्ये ते कुठून आहे, तर ते मातेकडून आहे. आणि म्हणून मौंजी बंधनापर्यंत जे काही शिकवणं आहे विद्या, ती कोणाकडून आहे, तर ती मातेकडून आहे. एकदा मौंजी बंधन झालं, आता मुली असतील तर आता आत्ताच्या काळामध्ये जसं शाळेमध्ये जायला लागल्या, प्रत्यक्ष विद्यादानासाठी जेव्हा शाळेमध्ये जायला लागल्या, मग त्यानंतर आता माता गुरु बदलली. नचिकेताच्या बाबतीत त्याचे गुण आहेत गुरु, तर त्याचे पिता, कारण तो आपल्या पित्याच्या गुरुकुलामध्ये शिकलेला आहे. आणि म्हणून पिता हा काय करतोय, तर सर्व प्रकारच्या विद्या देतोय, शास्त्रविद्या देतोय, संपूर्ण प्रकारच्या विद्या दिल्यात की ज्या विद्येच्या साह्याने जीव जो आहे किंवा माणूस जो आहे स्वतःच्या पायावरती उभा राहू शकतो. आणि मग या विद्या परिपूर्ण झाल्यानंतर या सगळ्या लौकिकातल्या विद्या आहेत. मग ह्यानी जीवनाची परिपूर्तता नाही आहे. मग तिसरी परिपूर्तता कुठे आहे, तर त्या सद्गुरूंच्या चरणी जाणं आहे. मग कसं जाणं आहे, तर समित पाणी हातामध्ये जे अत्यंत अनन्य भावे सद्गुरूंच्या चरणी जाणं आणि मग त्यांच्याकडून ब्रह्मविद्या प्राप्त करून घेणं. आणि अशा ह्या 3 विद्या देणारे 3 गुरु आहेत. म्हणून माता पहिली गुरु आहे, दुसरा पिता गुरु आहे, त्यानंतर आचार्य गुरु आहेत. मग या तिन्ही गुरूंकडून हा जीव किंवा हा जो साधक भक्त आहे तो काय काय शिकतो, तो त्याच्याकडून उपासना शिकतो, तो त्याच्याकडे कर्मानुष्ठान शिकतो आणि ब्रह्मविद्येचं अध्ययन कसं करायचं ते शिकतो. आता लक्षात येतील की या 3 गोष्टी तो शिकलेला आहे. तो उपासना करायला शिकलेला आहे, तो कर्माचं अनुष्ठान कशा प्रकाराचं करायचं ते शिकलेलं आहे, आणि त्याचबरोबर ब्रह्मविद्येचं अध्ययन तो करतोय. आणि हे करता करता त्या शिष्याच्या किंवा त्या साधकाच्या, त्या अभ्यास करणाऱ्या जीवाच्या लक्षात येतं की आता 2 अनुष्ठानं मला आयुष्यभर करायची आहेत. त्यातलं एक अनुष्ठान आहे कर्माचं आणि दुसरं आहे ज्ञानाचं. कारण नाही कश्चित क्षणपापी जातुत्य तिष्ठ कृतकृतम, कर्माशिवाय जीव एक क्षणकाल सुद्धा राहू शकत नाही. हा जर सिद्धांत असेल तर कर्मानुष्ठान जीवाला आयुष्यभर करायचंच आहे. मग केवळ कर्मानुष्ठान करायचंय का, तर नाही. मग ते ज्ञानानुष्ठान, याचा अर्थ कर्माचं ज्ञान असलं पाहिजे. आणि जिथे कर्माचं ज्ञान असतं त्याला कर्मयोग म्हटलेलं आहे. कारण कर्मामध्ये त्या तत्वाला आणून बसवलेलं आहे. आणि कर्मामध्ये स्मरणाच्या साह्याने ब्रह्मतत्वाला किंवा ईश्वर तत्वाला आणून बसवणं म्हणजे कर्मयोग करणं आहे. मग इथे कर्म आणि ज्ञान दोन्हीचं जे अनुष्ठान आहे ते अनुष्ठान शिकतो. आणि अशा तऱ्हेने जेव्हा तो जीव आपलं जीवनरूपी यज्ञामध्ये कर्म करायला लागतो, तर हा कोणता आहे, हा त्रिनचिकेताग्नी आहे बरं का. आणि असा यज्ञ प्रत्येक जीवानी केला पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता लक्षात येईल की ह्या 3 गोष्टींचं असेल तर घरामध्ये मातृपितृ यज्ञ दिलेला आहे आणि त्याचबरोबर देवयज्ञ दिलेला आहे. देवयज्ञामध्ये ब्रह्मयज्ञ दिलेला आहे आणि म्हणून ब्रह्मयज्ञ हा सद्गुरूंशी निगडीत आहे. मातृपितृयज्ञ हा मात्यापित्यांशी निगडीत आहे. हे सगळे यज्ञ तुम्हाला आम्हाला गृहस्थाश्रमामध्ये केले पाहिजेत. आता त्रिनचिकेताग्नी कशाला म्हटलंय बरं, प्रत्यक्ष त्या अग्नीला म्हटलंय की आपल्या कर्तव्य क्रियारूपी कर्मरूपी फळांना त्या यज्ञाची इतकी मोठी संज्ञा दिलेली लक्षात येईल की वैचारिक साधना इथे संपूर्णपणाने उपनिषद आपल्याला सांगतंय. आणि या ठिकाणी यमदेव जे आहेत तर ते त्या नचिकेताशी बोलत आहेत. हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि अशा प्रकारचे यज्ञ मी सुद्धा केलेला आहे आणि मी कर्म आणि ज्ञान दोन्हीचं अनुष्ठान केलेलं आहे असं आचार्य या आपल्या शिष्याला नचिकेताला सांगतायत. आणि मग त्यांनी तिसरा वर काय पाहिजे तुला तो विचार सांगितलं. आता तो म्हणतोय, तिसरा वर मागितलेला आहे आणि त्या वराने तो म्हणतोय, येयम प्रेते विचिकित्सा मनुष्येस्ति तेके नायम अस्ति इति चैके. याचा अर्थ ज्यावेळेला प्रेताची चिकित्सा केली जाते तेव्हा काही जण म्हणतात मनुष्य अस्ति इति एके, की मृत्यूनंतर सुद्धा अस्ति म्हणजे तो आहे असं काही जण म्हणतात. आणि दुसरे काय म्हणतात, नायम अस्ति इति चैके चैके. आणि काही लोक असं म्हणतात की मृत्यूनंतर तो नसतो. काही जण म्हणतात तो मृत्यूनंतर आहे आणि काही जण म्हणतात तो मृत्यूनंतर नाही. तेव्हा
मरणोत्तर काय आहे याबाबत मला शंका आहे, आणि जर आपण मला ज्ञान काही दिलं तर त्या ज्ञानाच्या साह्याने मी हे जाणू शकीन. किती विनम्र आहे बघा तो. तुम्ही जर मला याचं ज्ञान दिलं, कारण ह्याचं ज्ञान मृत्यूचं ज्ञान, मृत्यूचा जो अधिपती आहे त्यालाच असणार आहे, आणि तो मृत्यूचा अधिपती असणारा मला हे सगळं सांगू शकेल याच्याविषयी त्याला निष्ठा आहे. आणि म्हणून तो म्हणतोय की काय करा, की हे सगळं ज्ञान तुम्ही असं करा, तर हे ज्ञान तुम्ही मला द्या. एवढं ऐकलं आणि आता आचार्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की हा प्रश्नच मुळामध्ये ब्रह्मविद्येचा आहे. ह्याचा अधिकारी अत्यंत कोणीतरी वेगळा आहे, आणि ह्याचा अधिकारी जर कोणी वेगळा असेल तर हा मुलगा अधिकारी आहे किंवा नाही माहिती नाही आहे. ह्याला ज्ञान द्यावं किंवा नाही, कारण ब्रह्मविद्या कोणालाही देऊ नये. जो अभक्त आहे त्याला ती देऊ नये असं सांगितलेलं आहे, भक्ताला द्यावी. प्रश्न पडलाय काय करायचंय. आणि म्हणून आता आचार्य त्याला म्हणतायत की तू मला म्हणतोयस की मृत्यूनंतरचं काय आहे ही विद्या तू मागतोयस, पण मी तुला समजावून सांगतायत बरं का आचार्य तिथे. ते असं म्हणतायत की अरे हा विषय इतका सूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म आहे. पुण्यशील असणारे जे देव आहेत, काय सांगितलं बरं का, पुण्यशील असणारे जे बुद्धिमान असे देव आहेत त्यांना सुद्धा या तत्वाचा अंतपार लागत नाही. तेव्हा तू काय कर, दुसरा कोणता तरी वर माग. हा वर काही मला मागू नकोस, समजावून सांगितलंय बरं का, की तू काही कर आणि हा वर न मागता मला दुसरा कोणता तरी वर माग असं सांगितलंय. आता नचिकेत अत्यंत बुद्धिमान आहे. आपण पहिल्यांदाच बघितलं की काय बुद्धी त्याची आहे. तो असं म्हणतोय, आचार्य आपण असं म्हणताय की सूक्ष्मबुद्धी असणारे असं हे ज्ञान सहज न कळणारं आहे, जे देवतांना सुद्धा संभ्रमात टाकणारं आहे. हे कोणी जाणलेलं आहे, हे तुम्ही जाणलेलं आहे, आणि ते सर्वसामान्यांना कळणार नाही असंही तुम्हाला माहिती आहे. याचा अर्थ हे जे ज्ञान आहे हे तुम्ही परिपूर्णपणे जाणता, हे मी जाणलेलं आहे. याचा अर्थ देवतांना ते कदाचित ज्ञान नसेल, तरी पण त्याचं परिपूर्ण ज्ञान तुम्हाला आहे हे मला माहीत आहे. आणि मग आता हे ज्ञान तुमच्याशिवाय मला दुसरं कोण देणार आहे, कारण दुसरा कोणी याचा अधिकारीच नाही. देवदेवता सुद्धा जर हे देऊ शकणार नसतील, त्यांना सुद्धा जर याचा अंतपार लागणार नसेल, तर हे ज्ञान मला तुमच्याशिवाय दुसरं कोणीच देणार नाही. आणि म्हणून मला दुसरा तिसरा कोणताही वरच नको, मला एकच वर हवाय जो मी तुम्हाला विचारलाय. तो म्हणजे काय आहे, मृत्यूनंतर जीव राहतो की जातो, त्याचं जे काही रहस्य आहे ते स्वरूप काय. मुलगा हटून बसलाय बरं का, की मला हेच पाहिजे. यमदेवांना प्रश्न पडलाय आचार्यांना की काय करायचं, याला सांगायचं की नाही. तेव्हा त्यांनी आता त्याला काही प्रलोभनं दाखवायला सुरुवात केली. कळत न कळत घेतलेली त्याची परीक्षा आहे. त्याचा अधिकार काय आहे गुरुदेव बघतायत बरं का. परीक्षा बघितल्याशिवाय कोणी नाही ना ज्ञान उतरावं लागतं. आणि मग त्याला प्रलोभन दाखवून हळूच आचार्य त्याला म्हणतायत, बाबा रे तू काही कर, पण हा वर काही मागू नकोस. ह्याच्या बदल्यामध्ये 100 वर्ष आयुष्य असणारे तुला पुत्र आणि तुझे नातू एवढं देतो. म्हणजे पुत्र आणि नातू तुझे 100 वर्षाचे होतील इतकं आयुष्य मी तुला देतो. आमाप असं गोधन देतो, अपार असं काय देतो तर संपत्ती देतो, सोनं देतो, हत्ती देतो, घोडे देतो, जमीन देतो, राज्य देतो, सगळं देतो. पण तू हा वर माझ्याकडे मागू नकोस. एवढं सगळं ऐकलंय आणि नचिकेत म्हणतोय, छे छे छे, यातलं मला काहीच नकोय. मला इतकंच माहिती आहे की तुम्ही दिलेली जी विद्या आहे ती विद्या जर मी ग्रहण केली तुमच्याकडून, तर त्या विद्येच्या साह्याने मला हे सगळं मिळणारच आहे. तुमची कृपा झाली तर मला हे मिळणारच आहे. तेव्हा त्याच्यासाठी मला हे काहीच नको आहे. मला काय हवं आहे, मला जो मी विचारलेला वर आहे ती विद्या मला हवी आहे, बाकी मला कोणतीही विद्या नको. आता लक्षात येईल की हा हट्टून बसलाय. आता पुन्हा प्रलोभन दाखवलं बरं का. आता आचार्य म्हणतात की बाबा रे मी तुला अमाप धन देतो, एवढंच नाही तर तुला चिरंजीव पद देतो, आणि चिरंजीव पद दिल्यानंतर राज्य देतो. तू अत्यंत वैभव संपन्न हो, तुझ्या इच्छेनुसार तुला जे काही मागायचंय ते तू माग, आणि
एवढंच नाही तर स्वर्गामध्ये जितक्या सुंदर स्त्रिया आहेत अशा अनेक स्त्रिया तुझी सेवा करतील आणि अनेक वर्षानुवर्ष त्या तुझी सेवा करतील. असं सगळं वैभव त्यांच्याकडून तू सेवा करून घे आणि अशा प्रकारचं वैभव मी तुला देतो, पण मला मृत्यूविषयी तू प्रश्न विचारू नकोस. एवढं ऐकलं आणि आता तो नचिकेत तो म्हणतोय की छे 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 छे, हे जे काही तुम्ही मला देताय, भोग देताय, मला त्या स्त्रियांकडून सेवा करून घ्यायला सांगताय, हे सगळं काय आहे? हे सगळं नाशिवंत आहे. आणि आता तो नेमकेपणाने सांगतोय. तो म्हणतोय एवढं आयुष्य तुम्ही मला दिलंत, एवढे भोग जर मला दिलेत, तर मला नक्की माहिती आहे की भोग भोगण्याचं एकच साधन जीवाच्या हाती आहे आणि तो म्हणजे त्याचा देह आहे किंवा शरीर आहे. आणि शरीराचा एक काय आहे तर शरीराला विकार आहेत आणि त्या विकारानुसार ते शरीर जीर्ण होणार आहे, ते जरेकडे जाणार आहे. तेव्हा इंद्रियांचं सामर्थ्य कमी होणार आहे. जिथे इंद्रियांचं सामर्थ्य कमी होईल तेव्हा मी काय भोग भोगू शकेन? तेव्हा ते भोगच मला नकोत. आणि जितकं माझं आयुष्य जितकं वाढलं जाईल तितकं माझ्याच घरच्या जवळच्या लोकांचे मृत्यू बघण्याचं दुःख माझ्या प्रारब्धी आहे. आणि म्हणून तेही मला नको, ह्यातलं मला काहीच नको. हे सगळे भोग कसे आहेत तर ते आज असतील नाहीतर ते नसतील. आणि म्हणून हे सगळे इंद्रियांचे आहेत आणि हे इंद्रियांचे भोग जीवाचं तेज नाहीसं करणारे आहेत. आपण भोग मागतो बरं का, परमात्मा कधीच मागत नाही, परमात्म्याची शक्तीच मागतो. इथे काय मागायचं नेमकं सांगितलंय. तो म्हणतोय हे जे काही मला देत आहे भोग वैभव सगळं, ते सगळं जे आहे ते मला जरी ते तेज तुम्ही दिलं तरी ते कसं आहे तर ते तेज नाहीसं होणार आहे. आणि म्हणून आपली वाहनं, आपलं नृत्य, आपलं गायन, हे सगळं जे काही आहे ते सगळं तुम्ही तुमच्यापाशीच ठेवा, मला यातलं काहीच नको. 12-13 वर्षाचं पोर आहे, लक्षात घ्या. याला विवेकयुक्त वैराग्य म्हणजे काय म्हणतात. सगळं नाकारलेलं आहे. जे जे आचार्यांनी दिलंय, स्वतः सद्गुरू द्यायला बसलेले आहेत, पण तेही सगळं नाकारलंय आणि सांगितलंय माझ्या हिताचं जेवढं ज्ञान आहे तेवढं मला द्या, ह्याच्या पलीकडे मला काहीच नको आहे. मृत्यूचं जे ज्ञान आहे ते जे गूढ ज्ञान आहे तेवढंच मला द्या. डॉक्टर काकांनी त्याचं खूप सुंदर वर्णन करताना त्या उपनिषदामध्ये म्हणतात, भोगे धर्माचा विसरू, भोगे धर्माचा विसरू, वीर्यनाश अविनाशू अनिवारू, प्रज्ञा मेधा सुधा करू, लोपोनी जाय. काय सुंदर ओवी आहे बघा. जीव जितका भोगांमध्ये रमला जातो, भोगे धर्माचा विसरू, जीव जेव्हा भोग भोगायला लागतो इंद्रियांनी, विविध प्रकारचे ज्या पंचज्ञानेंद्रियांनी, त्या भोगामध्ये धर्म काय आणि धर्म याचा अर्थ स्वधर्म काय आहे, माझं कर्तव्य कर्म काय आहे, त्या सगळ्याचा त्याला विसर पडतो. आणि विसर पडल्यानंतर तो केवळ भोगामध्ये रमला जातो. म्हणून काय घडलंय तर भोगामध्ये धर्माचा विसर पडतो. वीर्यनाश अनिवारू, वीर्यनाश याचा अर्थ तेज नाहीसं होतं, इंद्रियांना क्षीणता येते, इंद्रियांचं सामर्थ्य नाहीसं होतं. आणि प्रज्ञा मेधा सुद्धा करू लोपोनी जाय, जीवाची मेधा निघून जाते, जीवाची प्रज्ञा निघून जाते. किती शब्द वापरलेत बरं का. आपण बुद्धी म्हणतो, आपण मेधा म्हणतो, आपण प्रज्ञा म्हणतो. प्रत्येक शब्दाला एक वेगळा बारकावा आहे. आपण अगदी थोडक्यामध्ये बघूया. मेधा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती अत्यंत तीक्ष्ण बुद्धी आहे. स्मृती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती भूतकाळाच्या विषयी आहे आणि ती जशीच्या तशी स्मरणात राहणारी ती स्मृती आहे. मती म्हणजे जी वर्तमान काळामध्ये अत्यंत तल्लख अशी असणारी आहे. आणि प्रज्ञा जी भविष्य काळाचा वेध घेणारी आहे, अशी जी बुद्धी आहे त्याला प्रज्ञा म्हटलंय. किंवा अमृतानुभवामध्ये ह्या प्रज्ञेच्या विषयामध्ये माऊलींनी वर्णन करताना माऊली असं म्हणतात की हे ज्ञानतत्व, ब्रह्मतत्व संपूर्ण विश्वामध्ये व्याप्त असं असणारं आहे. आणि ज्या जीवाची प्रज्ञा म्हणजे बुद्धी या आसमंतात असणारं ज्ञान, त्या ज्ञानाला गवसणी घालू शकते, जी सूक्ष्म आहे, जी अत्यंत व्यापक आहे, तीच त्या सूक्ष्म तत्वाला गवसणी घालू शकते. आणि त्या बुद्धीचं ते जे सामर्थ्य आहे त्याला प्रज्ञा असं म्हटलं. भोगामध्ये काय काय घडतं, भोगामध्ये मती जाते, प्रज्ञा जाते, लोपोनी जाय म्हटलं, हे सगळं निघून जातं. आणि इंद्रियांचं सामर्थ्य ही काय आहे तर भोगाने इंद्रियांचं सामर्थ्य निघून जातं. आपल्याला असं वाटतं खरंच असेल का हो, असं काही असेल का, भोग भोगल्याने का इंद्रियांचं सामर्थ्य जातं का?
मला आठवत आहे की आम्ही पूर्वी दरवर्षी दिवाळी आली की गडावरती जायचो. पहिला दिवस असा की गडावरती समर्थांच्या बरोबर करायचो. आणि मग गडावरती गेल्यानंतर वरती समर्थ असायचे आणि खाली साताऱ्यामध्ये समर्थ सदन आहे, तिथे आमचे अण्णाबुवा कालगावकर होते. वय वर्ष 95 वर्ष. मग गमतीने आम्ही म्हणायचो गडावरती निर्गुण समर्थ आहेत आणि समर्थ सदनमध्ये सगुण समर्थ आहेत, कारण अण्णाबुवा कालगावकरांसारखे ज्येष्ठ समर्थ भक्त आणि ज्ञानी परिपूर्ण संत असणारे, गुरुपदावरती आरूढ असणारे असे ते होते. आम्ही अण्णांच्या दर्शनाला मग वरती आलो की अण्णांच्या दर्शनाला जायचो. एकदा दरवर्षीप्रमाणे गेलो. बरीच जणं होतो, म्हणजे नातेवाईकच होतो, भाऊ होता, वहिनी होती, लेक होती, बाकी सगळीजणं आम्ही होतो. आणि मग आम्ही हळूहळू काहीतरी बोलत होतो. अण्णा पटकन म्हणाले, काय गं काय बोलताय, माझ्याविषयी काय बोलताय का? अण्णांनी खूप लाड केले होते आणि म्हणून मी सहज म्हटलं, अहो अण्णा, जगात बोलण्यासारख्या खूप चांगल्या गोष्टी आहेत की, आम्ही तुमच्याविषयीच कशाला बोलू? मीही गंमत करत होते, आम्ही अण्णांच्याच विषयी बोलत होतो खरं तर. पण गमतीने अण्णांना म्हटलं की जगात खूप चांगल्या विषयी आहेत ना गोष्टी बोलायला, आम्ही त्याविषयी बोलतोय, मी कुठे तुमच्याविषयी बोलते. ते चटकन म्हणाले, मी काय तुमच्यासारखा प्रापंचिक आहे? शरीराचं सगळं सामर्थ्य इंद्रियांचं भोगामध्ये घालवलेला? अगं तुझ्यासमोर नैष्टिक ब्रह्मचारी बसलाय, ज्यांनी एकाही इंद्रियाचा भोग घेतलेला नाही आहे. 13 कोटी नाम किती वेळा घेतलेलं आहे, झाडावरती बसून केलेलं तप आहे. आणि असा मी म्हणून 95व्या वर्षी माझ्या डोळ्याला चष्मा नाही, मला कानाने उत्तम ऐकायला येतंय. तू काय बोललीस ते मी सांगू का? जी इंद्रिय समर्थ आहेत, सक्षम आहेत, त्यांचा जर वापर करायचा नाही म्हटलं शमदमाच्या साह्याने, तर त्या इंद्रियांचं सामर्थ्य कितीतरी पटींनी वाढतं. हे नैष्टिक ब्रह्मचारी आणि संन्यासी जाणतात. तोच धागा इथे धरलाय बरं का, आपल्यासाठी सांगितलंय की जिथे भोग आहे तिथे धर्माचा विसर आहे. इंद्रिय क्षीण होत आहेत आणि मग त्याच्यातून काही मिळणारं नाही, आणि म्हणून मग तिथे मती नाही, प्रज्ञा नाही. आणि जर मती नाही, प्रज्ञा नाही, बुद्धी नाही आणि मेधा नाही, तर काय त्या तत्वाला गवसणी घालाल? बुद्धी तर सूक्ष्म पाहिजे, सूक्ष्म बुद्धीशिवाय सूक्ष्म असणाऱ्या तत्वाला गवसणीच घालता येणार नाही. आणि म्हणून सगळी साधनं बुद्धीला तीक्ष्ण करण्यासाठी आहे. आणि आम्ही बुद्धीला तीक्ष्ण करायचं म्हटलं की आपल्या जीवावरती येतं, आणि त्याच्याशिवाय परमार्थामध्ये पाऊलच जात नाही ना, सांगितलं इथे. आणि त्या ठिकाणी म्हणतायत की एवढं सगळं मागितलं असतं, ह्यातलं मला काही नको. तो म्हणतोय मला नकोच आहे यातलं काय, मला कोणता वर हवा आहे तर मला तोच वर तुम्ही द्या. आणि तो पुढे म्हणतोय की तुम्ही जर माझ्यावरती प्रसन्न झालात तर मला काही पण मिळेल, पण मला यातलं काहीच नको, एवढं सांगितलंय. आणि आता कळलंय गुरुदेवांना, आचार्यांना कळलंय की हा मुलगा सर्वसामान्य नाही. इथे पहिली वल्ली जी आहे ती संपली आहे. आणि मग आता यमदेव जे आहेत ते दुसऱ्या वल्लीमध्ये आपण येतोय. आता या ठिकाणी आचार्यांनी बोलायला सुरुवात केली. आणि आता त्यांनी जे बोलायला सुरुवात केली तर ते म्हणतात की 2 प्रकारच्या विद्या या जीवनामध्ये. आता कळलंय, कळत न कळत त्या विद्यार्थ्याची परीक्षा झाली आणि आता हा अधिकारी आहे, अत्यंत ब्रह्मविद्येचा अधिकारी आहे, कारण हा विवेकयुक्त वैराग्याने परिपूर्ण आहे, जीवनाचं हित जाणणार आहे. हे आचार्यांनी जाणलेले. आता ते मनातून अत्यंत प्रसन्न आहेत आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. आणि विद्या म्हणजे काय ते त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते असं म्हणतात की ह्या विश्वामध्ये 2 प्रकारच्या विद्या आहेत, एक म्हणजे श्रेय आहे आणि एक म्हणजे प्रेय आहे. प्रेय याचा अर्थ प्रापंचिक लौकिकातली विद्या, आणि श्रेय याचा अर्थ पारमार्थिक विद्या. जीवनामध्ये 2 प्रकारच्या गोष्टी आहेत आणि दोन्ही गोष्टींनी किंवा दोन्ही बाबींनी, ते श्रेय असू दे किंवा प्रेय असू दे, श्रेयही जीवाला भोगच देणार आहे आणि प्रेयही भोगच देणार आहे. पण त्या दोन्हीमध्ये फरक आहे. आणि ह्या दोन्हीचा काय आहे तर या दोन्हीशी संबंध प्रत्येक जीवाचा, प्रत्येक मानवाचा, प्रत्येक साधकाचा, प्रत्येक भक्ताचा या दोन्हीशी संबंध येतो. म्हणजे लौकिकातली काही भोग त्याच्यासमोर येणारे आहेत आणि पारलौकिकातलेही काही भोग त्याच्यासमोर येणारे आहेत. मग आता ते काय निवडायचे? आता लक्षात येईल की स्थूल शरीराचे काही येणारे आहेत आणि सूक्ष्माचेही ते येणारे आहेत. आधुनिक भाषेमध्ये ज्याला आपण म्हणतो हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आहे, ते दोन्ही येणारे असं असतील ना. मग हार्डवेअरचे जे आहेत ते सगळे कुठे आहेत तर ते प्रेयसाकडे जाणार आहेत. सॉफ्टवेअरचे जे सगळे कुठे आहेत तर ते श्रेयसाकडे जाणारे आहेत. थोडं बायफर्केशन आपण करून बघू आणि पाहूया काय प्रकाराने आहेत ते. आणि असे हे जे काही सगळे संपूर्ण 2 प्रकारची विद्या सांगितले.
डॉक्टर काकांनी त्याच्यावरती खूप सुंदर ओवी. काका असं म्हणतात, श्रेय आत्म्याच्या हितासी. श्रेय जे आहे ते मला आत्मस्वरूपाकडे घेऊन जाणार आहे, ते मला ब्रह्मविद्या देणार आहे. प्रेय ते देहभोगासी. प्रिय जे आहे ते मला देहाचे, इंद्रियांचे, पंचविषयांच्या भोगांकडे घेऊन जाणे. आणि दोन्ही बांधती मनुजासी कर्तव्य रूपे. हे दोन्ही श्रेय असू दे किंवा प्रेय असू दे, ह्या दोन्हीही मनुष्याला बांधून टाकणार आहे. आणि ते कशाच्या साह्याने? कर्तव्य रूप वर्ष. याचा अर्थ दोन्ही मिळवणं हे त्याचं कर्तव्यच आहे. केवळ लौकिकातलं मिळवणं हे त्याचं कर्तव्य नाही आहे, तर श्रेयही मिळवणं त्याचं कर्तव्यच आहे. कारण मानवी जीवनामध्ये तिथे कृतार्थता आहे, साफल्यता जीवाची आहे. जर माणसाचा परिपूर्ण विकास व्हायचा असेल, एखाद्या शरीराचा पूर्ण विकास व्हायचा असेल, तर मला आठवते आचार्यांनी एक धागा दिलेला आहे की शरीराचा उजवा भाग आणि शरीराचा डावा भाग अशी आपण कल्पना करू. आणि उजवा भाग म्हणजे जर आपला आध्यात्मिक असेल आणि डावा भाग म्हणजे प्रापंचिक असेल, किंवा उजवा भाग म्हणजे प्रापंचिक आणि डावा भाग म्हणजे आध्यात्मिक धरा. आणि असा जर काही तो असेल आणि अशा प्रकाराचे जर दोन ह्या सगळे विचार असतील आणि एकाचाच पुष्कळ वाढ झाली आणि दुसऱ्याची काहीच वाढ झाली नाही, चालेल का हो? ते शरीर किती बेढप दिसेल. याचा अर्थ जेव्हा शरीराचा विकास व्हायचा आहे तेव्हा उजवा आणि डावा भाग जो आहे तो दोन्ही समप्रमाणामध्ये वाढला पाहिजे. तसं श्रेय आणि प्रेय विद्या जी आहे त्या दोन्हीने युक्त मानवी जीवन असावं. आणि म्हणून मानवाचा संबंध या दोन्ही प्रकारच्या भोगांशी येतो असं सांगितलंय. म्हणून श्रेय आत्माचे हितासी, प्रेय ते देहभोगासी, दोन्ही बांधिती मनुजासी कर्तव्य रूपे. आता तो आत्मा करतळी पाहणे. तो आत्मा जर करतळी अवल्याप्रमाणे त्याचा अनुभव घ्यायचा असेल, ते स्वरूप जर मला जाणायचं असेल, तर तै शमदम आले करणे. शम आणि दम जे आहेत त्या दोन गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. शम म्हणजे मनावरती ताबा आणि दम म्हणजे इंद्रियांवरती ताबा. ज्या दोन गोष्टींना आपल्या इंद्रियांना असं वळण पडलंय की ते बहिर्मुखच सतत जातात, ती बाहेर विषयांच्या मागे कशी जातात आपल्याला कळतही नाही. सहज आपल्या इंद्रियांना वळण पडलेलं आहे. समोर काही दिसलं की ते खायचा पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये आपला हात जातो आणि तोंडात जातच आहे का? मनाला त्यावेळेला आवरतो का आपण? इंद्रियांना आवरतो का? नाही इंद्रियांना आपण आवरत. म्हणून शमदही करायला लागले. म्हणजे ते शमदमा आले करणे, सद्गुरुशी शरण जाणे सर्व भावे. नुसतं शमदम चालत नाही, तर संतांच्या चरणी कशास काय गेलं पाहिजे? तर शरण गेलं पाहिजे. संतांच्या चरणी का शरण गेलं पाहिजे? आपल्याला असं वाटतं काय सद्गुरू काय करतात? सद्गुरूंचं काय काम आहे? सद्गुरू मोठं काही वेगळं काही करतात का? तर सद्गुरू वेगळं काही करत नाही. अगदी शास्त्रांनी सुंदर सांगितलंय, जसं माझ्या डोळ्यात गेलेला एखादा बारीक कण मला दुसऱ्याकडून काढून घ्यावा लागतो, तसं आपल्या अंतरंगामध्ये जे दोष आहेत ना, ते दोष जर आपण आपल्या सामर्थ्याने काढण्याचा प्रयत्न केला ना, तर आपला प्रचंड अहंकार वाढतो. आणि मग अवस्था कशी होते? तर ती त्या त्रिशंकूसारखी होते भागवतातले. आणि म्हणून जे संत आणि ज्ञानी आणि सद्गुरू निर्दोष झालेले आहेत, ज्यांचं अंतःकरण अत्यंत शुद्ध अत्यंत पवित्र आहे, त्यांच्या चरणी जावं आणि त्यांच्या कृपेने आपल्या अंतःकरणातले दोष काढून टाकावेत. आणि त्या निर्दोषांच्या सत्संकल्पाने जीवानी निर्दोष व्हावं. अंतरंगातले सगळे दोष कुठे कळतात? सत्संगामध्ये. त्यांच्या सहवासात गेल्यानंतर आपल्याला कळतील की आपल्या अंतरंगात काय काय दोष आहे. आणि मग ते कळले की ते त्यांच्या सत्संकल्पाने निघून जातात. म्हणून जीव अंतरंगातून निर्दोष होणं हे कोणाच्या सत्संकल्पाने शक्य आहे? तर ते सद्गुरूंच्याच सत्संकल्पाने शक्य आहे. आणि म्हणून काय करा? तर सांगितलेलं आहे की तै सद्गुरूशी शरण जाणे सर्व भावे. आणि म्हणून ह्या आत्मज्ञानासाठी हे जे प्रेय आहे, हे प्रेय प्राप्त करून घेण्यासाठी काय करायचं आहे? तर ते सद्गुरूंना शरण जा सांगितलं आहे. मग आता श्रेय आणि प्रेयांसामध्ये काय फरक आहे? आपण थोडक्यात फरक बघूया आणि पुढे जाऊया. कारण खूप मोठा विषयाचा आवाका बराच मोठा आहे. आता श्रेयस आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? श्रेयस आपल्याला ऊर्ध्वगामी घेऊन जाणार आहे, तर प्रेयस आपल्याला अधोगतिकेला नेणार आहे.
श्रेयस आपल्याला ज्ञानस्वरूपाकडे घेऊन जाणार आहे, तर प्रेयस आपल्याला अज्ञान स्वरूपाकडे घेऊन जाणार आहे. श्रेयस आपल्याला प्रकाश स्वरूपाकडे घेऊन जाणार आहे, तर प्रेयस आपल्याला अज्ञान स्वरूपाकडे घेऊन जाणार आहे. श्रेयस आपलं जीवनाचा विकास करणार आहे, तर प्रेयस आपलं अधपतन करणार आहे. श्रेयस आपल्याला निवृत्ती देणार आहे, तर प्रेयस आपली प्रवृत्ती जागृत ठेवणार आहे. श्रेयस ध्येयगामी आहे, तर प्रेयस जे आहे तर ते ध्येयहीन किंवा ध्येय परांगमुख आहे. जर मला जीवनातल्या ध्येयापर्यंत जायचं असेल तर मला काय स्वीकारलं पाहिजे? मला श्रेय स्वीकारलं पाहिजे, की जे श्रेय कोणी स्वीकारलेलं आहे तर ते त्या नचिकेताने स्वीकारलेलं आहे. म्हणून श्रेय म्हणजे काय आणि प्रेय म्हणजे काय हे सगळं सांगितलं. आणि आता आचार्यरूपी यमराज जे आहेत ते पुढे बोलत आहेत. ते असं म्हणत आहेत, अरे ही विद्या मी तुला देणार आहे बरं का. ही जी ब्रह्मविद्या आहे ती मी तुला देणार आहे. आणि आता त्या ब्रह्मविद्येचं वैशिष्ट्य काय आहे ते सांग, समजून घे. ते असं म्हणतात, आश्चर्य आश्चर्य वक्ता कुशलो यस्य लब्ध्वा आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्ट. काय सुंदर विचार आहे बघा, की आत्मवस्तूचे ज्ञान सांगणारा वक्ता आश्चर्यकारक दुर्मिळ आहे. कारण प्रत्यक्ष आत्मज्ञान सांगायचं आहे, आत्मानुभूती घेणारा जो आहे तो जितकी व्यवस्थित सांगेल तितकं तुम्हाला आम्हाला सांगता येईल का होते? नाही येणार. आणि म्हणून असं सांगणारा जो वक्ता आहे तो वक्ता अत्यंत दुर्लभ आहे. आणि असा तो दुर्लभ असणारा वक्ता जितका दुर्लभ आहे ना, तितकाच श्रोता जो आहे त्याला प्रश्न विचारणारा, की मला आत्मस्वरूपच पाहिजे, असा श्रोतासुद्धा कसा आहे तर अत्यंतिक दुर्मिळ आहे असं सांगतायत. साक्षात आचार्य सांगतायत. आणि त्यांनी आता काय केलेलं आहे तर त्यांनी नचिकेताची आता स्तुती केलेली आहे. आणि स्तुती केल्यानंतर या ठिकाणी वक्ता आणि श्रोता दोघांचेही वर्णन केले. ज्या मंदाताईंच्या चरणी आम्ही खूप काही परमार्थ शिकलो. जसं मी परमपूज्य आमच्या डॉक्टर काकांकडे शिकले, तसंच फार मोठ्या योगिनी असणाऱ्या अमरावतीच्या परमपूज्य मंदाताई गंधे त्या खूप सुंदर सांगतात. काय काय शिकतो म्हणे आपण, आपल्याला शिकवणारा कोण कोण आहे? त्या असं म्हणतात की आपल्याला तिघजण जीवनामध्ये शिकवणारं आहे. आपल्याला तिघजण कोण काय काय शिकवतं म्हणे? आपल्याला तक्ताही शिकवतो, आपल्याला वक्ताही शिकवतो आणि आपल्याला प्रवक्ताही शिकवतो. काय सुंदर विचार. तक्ता याचा अर्थ आपले शिक्षक शाळेमध्ये एक तक्ता करून आणायचे. व्याकरणाचा असायचा, गणिताचा असायचा, आकृत्या काढून दिलेल्या असायच्या, की जो तक्ता बघून आपण शिकायचो. म्हणून तक्तासुद्धा रस्त्यावरतून जाताना पाट्या लिहिलेल्या असतात, ती पाटी बघून आपण पत्ता हुडकतो की नाही? म्हणून ती पाटी तो तक्ता आहे. तो तक्ताही मला शिकवतो, वक्ताही मला शिकवतो, कारण वक्त्याकडे शब्दाचं भांडार आहे. पण प्रवक्ता याचा अर्थ तो जे बोलतो त्या बोलण्याचा अनुभव ज्याला आलेला आहे त्याला प्रवक्ता म्हणतात. संत आणि सद्गुरू प्रवक्ते आहेत. पुढे म्हटलेलं आहे की आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रवचन करतो म्हणजे आम्ही ज्ञानी आहोत का? नाही हो. सिद्धांतच सांगितलंय, नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न श्रुतेन न बहुश्रुतेन. नाही, प्रवचन करून ऐकून आत्मस्वरूप मिळणार नाही. त्यासाठी वेगळी अंतःकरणाची मशागत आहे. सांगतायत आचार्य या ठिकाणी काय करायचं आहे. आणि म्हणून असा वक्ता जो आहे तो असा वक्ताही अत्यंत दुर्मिळ आहे असं सांगितलेलं आहे. आणि असा श्रोताही अत्यंत दुर्मिळ आहे असं सांगितलं आहे. आणि मग या ठिकाणी आचार्य म्हणत आहेत की आत्मज्ञान अत्यंत सूक्ष्म आहे, ते तर्काला न उमजणारं आहे. पण अरे नचिकेता, तुझी बुद्धी इतकी विलक्षण आहे, ती किती सूक्ष्म आहे. कारण मी जे जे मंत्र तुला शिकवलेत ना ते सगळेच्या सगळे तू जसेच्या तसे मुखोद्गत केलेले आहेत. आणि नुसते मुखोद्गत केलेले नाहीस तर तू ते तसे मला म्हणून दाखवलेले आहेत. आणि म्हणून असा तुझ्यासारखा श्रोता जो आहे ना, तुझी धारणा विलक्षण आहे. विलक्षण म्हणजे अत्यंत सत्यपूर्ण तुझी धारणा आहे असं म्हणते. शब्द वापरला आहे त्या ठिकाणी. नचिकेता, तुझी धारणा सत्यपूर्ण आहे. योगमार्गामध्ये आत्ता कोणीतरी मला विचारलं, योगमार्गाचा उल्लेख या ठिकाणी केला म्हणून समोर माझ्या सांगते की धारणा, ध्यान आणि समाधी हा योगमार्ग आहे. पण धारणेमध्ये माणूस, धारणा म्हणजे नेमकं काय? धारणा याचा अर्थ आपल्याला एखादी गोष्ट अत्यंतिक आवडते आणि जी गोष्ट आपल्याला अत्यंतिक आवडते त्या आपल्या आवडणाऱ्या किंवा प्रिय गोष्टीचं स्मरण आपल्याला कोणत्याही प्रयत्नांच्या वाचून पुन्हा पुन्हा होतं. आणि पुन्हा पुन्हा प्रयत्नांच्या वाचून होणारं जे स्मरण आहे भक्तीच्या भाषेमध्ये त्याला अनुसंधान म्हणतात. आणि असं ते नित्य होणारं जे स्मरण आहे
ते स्मरण नित्य अखंडामध्ये राहिलं जातं. तर ते स्मरण परिपक्व होतं, तेव्हा त्यालाच धारणा म्हणतात. धारणा परिपक्व झालं की ध्यानामध्ये जाते, आणि ध्यान परिपक्व झालं की समाधीमध्ये जाता येतं. मग समाधी म्हणजे डोळे मिटून बसायचं आहे का? ती समाधी मान्यच नाही आहे शास्त्राला. शास्त्राला समतत्वामध्ये बुद्धी जेव्हा स्थित आहे आणि समतत्व बघून जो व्यवहार करतोय, आणि म्हणून ज्ञानाची दृष्टी आहे आणि कर्माचं अनुष्ठान आहे, असं जिथे चाललेलं आहे ते अनुष्ठान जे आहे ते शास्त्राला मान्य आहे. आणि मग हा सगळा विषय जो आहे तो आचार्य त्या नचिकेताला सांगतायत, अरे नचिकेता, तुझी धारणा सत्यपूर्ण आहे. आणि सत्य याचा अर्थ जीवनामध्ये आत्मस्वरूप जे आहे ते सत्य आहे, ते जाणलेलं आहे. जे सत्य आहे तेच पूर्ण आहे, आणि म्हणून ते पूर्ण असणारं, सत्य असणारं, त्रिकालाबाधित असं असणारं, ती जी ब्रह्मविद्या आहे ती तू स्वीकारलेली आहेस. आणि ही तुझी धारणा, ही तुझ्या धारणेचं सामर्थ्य तुझ्यापाशी आहे. म्हणून तुझ्यासारखे अनेक विद्यार्थी मला मिळू देत. नचिकेतासारखा एक विद्यार्थी जेव्हा यमधर्मराजांना मिळालेला आहे, आचार्यांना मिळालेला आहे, त्यांना विलक्षण आनंद झालाय. आणि ते आता त्या शिष्याची स्तुती करतायत आणि ते म्हणतायत की तुझ्यासारखे अनेक असे काय आहेत, तर असे शिष्य मला मिळू देत, अशी त्यांनी इच्छा प्रगट केली आहे बरं का. आणि आता ते पुढे एक एक सिद्धांत सांगायला सुरुवात केली आहे. त्यांनी सांगितलं की असा वक्ता आणि श्रोता दुर्लभ आहे, पण आता पुढे लक्षात घे की ही विद्या तुला मिळवायची आहे. पण ती विद्या कशी मिळवायची आहे? जी विद्या मिळवायची आहे ती शाश्वत तत्व आहे, आणि ज्याच्या साह्याने, ज्या साधनांच्या साह्याने तू मिळवणार आहेस ते साधन मात्र कसं आहे, तर ते अशाश्वत आहे, ते शाश्वत नाही आहे ना. आणि म्हणून या ठिकाणी सिद्धांत त्याच उपनिषदामध्ये सांगितले, जानामिहि अध्रुवैहि तद्ध्रुवम न प्राप्यते. या संपूर्ण उपनिषदामध्ये इतके सिद्धांत सुंदर सुंदर आहेत, अतिशय सुंदर सिद्धांत आहे. आचार्य या ठिकाणी त्या शिष्याला सिद्धांत सांगतायत, जानामिहि अध्रुवैहि. मी जाणतो बाबा. काय जाणून घे पहिल्यांदी? मी तर जाणतोय, मी तुला सांगतोय, आता तू जाणून घे. काय जाणून घे? की अध्रुवई म्हणजे जे शाश्वत नाही, जे शाश्वतच नाही आहे, तद्ध्रुव, ते जे ध्रुव आहे ते अध्रुव जे आहे त्यांनी प्राप्तच होत नाही. म्हणून अध्रुवई म्हणजे अशाश्वत आहे, आणि ध्रुव म्हणजे जे अविनाशी आहे. जे अविनाशी आहे ते विनाशी अशा कोणत्याही स्वरूपाने किंवा कोणत्याही गोष्टींनी जाणता येणार नाही. कोणत्याही विनाशी तत्वाच्या किंवा त्या साधनांनी ते जाणता येणार नाही. याचा अर्थ जी जी साधनं आहेत ती सगळी साधनं कशी आहेत? ती सगळी साधनं जड आहेत. जड आहेत म्हणजे ती निर्जीव आहेत. मग निर्जीव साधनांच्या साह्याने चैतन्य तत्व जे आहे, आत्मस्वरूप जे आहे ते जाणता येईल काय? सिद्धांतच विचारलाय, सांगितलाय की या ठिकाणी अनित्य साधनाने नित्य वस्तूची प्राप्ती होत नाही. जे नाशिवंत आहे ते अनित्य कर्माने मिळणार नाही. जे जोपर्यंत कर्मामध्ये आपण आहोत तोपर्यंत त्या ज्ञानापर्यंत आपण जाणार नाही. आणि म्हणून म्हटलं की जोपर्यंत कर्माची कसकस आहे तोपर्यंत ज्ञानाभिमुख होता येत नाही. आणि ज्ञानाच्या त्या सन्मुख जेव्हा जातो तेव्हा कर्म जे आहे ते शांतपणाने काय आहे तर अलगद मागे पडलेलं आहे. व्यवहारातलं एखादं उदाहरण घेऊ म्हणजे आपण बघू. जर मला मंदिरामध्ये जायचं आहे तर मंदिरामध्ये जाण्यासाठी दर्शन घ्यायला मला जेव्हा जायचं आहे तेव्हा मी माझ्या घरातून आधी खाली चालत जाते, उतरते. मग मी ज्या माझ्या मंदिरात जायचं आहे, ज्या देवाचं दर्शन घ्यायचं आहे ते माझ्या घरापासून दूर आहे, म्हणून मी आधी रिक्षाने जाते. मग नंतर मी एखादी गाडी पकडते, ती गाडी मी सोडते, मग पुन्हा रिक्षा करते आणि त्या मंदिरापर्यंत जाते. जोपर्यंत चालणं चालू आहे, मंदिर आहे, रिक्षा आहे, गाडी आहे, ही सगळी साधनं आहेत. ही साधनं जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी माझ्या गंतव्यस्थानापर्यंत पोचलेली नाही आहे. ज्या वेळेला गंतव्यस्थानापर्यंत पोचलेली असेल त्यावेळेला सगळी साधनं मागे पडलेली असतील. आता ही साधनं म्हणजे काय आहेत? तर ही कर्म आहेत. आणि जेव्हा मी त्या मंदिरामध्ये डोळे समोर उभे राहीन ज्या माझ्या गंतव्यस्थानापाशी, त्यावेळेला माझं चालणं संपलेलं असेल. मी शांतपणाने डोळे मिटून तिथे जे काही करायचं ते करेन. तिथे कर्म संपवून गेलं. याचाच अर्थ जेव्हा ज्ञानाच्या प्रांगणामध्ये आपल्याला जायचंय तेव्हा हळूहळू कर्म काय आहे तर ते कर्म मागे पडतं. आणि म्हणून कर्माच्या गतीमध्ये चिंतनशीलता कमी होते.
जिथे चिंतनशीलता आहे तिथे कर्म मागेच पडतं, आणि जिथे कर्माचं आधिक्य जास्त आहे तिथे चिंतनशीलता कमी आहे. हे सगळे सिद्धांत आहेत, हे सगळे सिद्धांत या ठिकाणी सांगितले. आणि मग ते म्हणतायत की नचिकेता जाणून घे, तू सर्व काय आहेस तर ह्या प्रियाचा जो आहे तो त्याग केलेला आहेस. तू श्रेय निवडलेलं आहेस, आणि तू हे निवडलेलं जे श्रेय आहे ना ते अत्यंत गूढ स्थानामध्ये तू प्रवेश केलेल्या बुद्धिरूपी गुहेमध्ये कठीण असं पुरातन जो देव आहे तो पुरातन देवाला अध्यात्म योगाच्या प्राप्तीने जाणून घेणारे कोण आहेत तर सर्व धीर पुरुष आहेत. आणि असे जे धीर पुरुष आहेत ते अध्यात्म योगाच्या साह्याने, शब्द कसे वापरलेत बघा, आचार्य शब्द वापरतात, त्यातला एकही शब्द आपल्याला इकडचा तिकडे सुद्धा करता येणार नाही. अध्यात्म योगाच्या साह्याने पुरातन देवाला जाणून घ्यायचे. पुरातन याचा अर्थ एक सनातन तत्व, अत्यंत पुरातन तत्व आहे की जे कसं आहे, समर्थ ज्याला थोरला देव म्हणतात, खरा देव म्हणतात, ते सनातन तत्व आहे. आणि सनातन म्हणजे जे आहे, अजर आहे, अमर आहे, याचा अर्थ ते कसं आहे की ते जन्मालाच आलेलं नाही आहे, आणि म्हणून ते नित्य असं असणारं तत्व आहे. आणि ते नित्य तत्व कशामध्ये आहे तर याच देहामध्ये आहे. आणि म्हणून ह्या अध्यात्म म्हणजे शरीर, या शरीराच्या योगानेच या शरीराच्या आतमध्ये एक देही आहे, एक तत्व आहे. ते तत्व कसं आहे तर ते पुरातन आहे, सनातन आहे. कारण त्याचं काय आहे, तिथे अंशांशी भाव नाही, त्याचं काही तिथे देशपरिच्छिन्नता नाही, कालपरिच्छिन्नता नाही, काहीच नाही. अवस्थात्रयातीत, कालत्रयातीत असं असणारं ते तत्व आहे. आणि ते प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये आहे, ज्याला आत्मा म्हटलेलं आहे. जेव्हा ते अत्यंत व्यापक आहे विश्वामध्ये तेव्हा त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. आणि शरीराच्या उपाधीनी जेव्हा ब्रह्म शांत होतं तेव्हा त्याला आत्मा म्हटलेलं आहे. फक्त आत्मा उपाधीनी शांत आहे आणि ब्रह्म उपाधी रहित अत्यंतिक व्यापक आहे. मग असं हे तत्व जे आहे त्या तत्वाची जर मला अनुभूती घ्यायची असेल तर आता मला नेमकं काय करायचं आहे, मग ते जाणून मला हर्षा आणि शोक ह्याच्या पलीकडे जायचं आहे. आणि जर तसे सगळे श्रेष्ठ ज्ञानी संत गेलेले असतील तर ह्याच अध्यात्म, याच शरीराच्या साह्याने ह्या पुरातन देवाला तू जाणून घे सांग. आता देवाला जाणून घ्यायचं म्हणजे काय आहे, देव कसं काय आपण जाणून घेणार. आपण गेल्याही वेळेला देव शब्दाची उत्पत्ती बघितली होती. दिव या धातूपासून देव दोन शब्द निघाले, एक लौकिकामधला दिवा आणि दुसरा पारमार्थिकातला देव, असे दोन शब्द निघाले. त्यातला मूळ धातू दिव आहे. आता पूर्ण विवेचन करायला आत्ता आपल्याकडे वेळ नाही, कारण गेल्या वेळेला आपण त्याचा थोडा सखोल विचार केलाय. पण खूप छान सांगितलं जातं की दिव्याच्या प्रकाशामध्ये दिसतं आणि देवाच्या प्रकाशामध्ये कळतं. मला वाटतं हाही सिद्धांत समजून घेण्यासारखा आहे. दिव्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला दिसतं आणि देवाच्या प्रकाशामध्ये कळतं. याचाच अर्थ कानाने ऐकूनही कळतं, डोळ्याने बघूनही कळतं, रसनेनेही कळतं, गंधानेही कळतं, स्पर्शानेही कळतं. हे जे कळणं आहे, हे जे शुद्ध ज्ञान आहे, ही शुद्ध जाणीव जी आहे त्यालाच देव म्हटलेलं आहे. तो थोरला देव आहे, तो आहे म्हणून पूर्ण ज्ञान आपल्याला होतं. या विश्वाचं ज्ञान कोणाच्या अधिष्ठानावरती होतं, तो आहे म्हणून आपल्याला होतं, अन्यथा होणं शक्य नाही. कारण तो ज्ञान स्वरूप आहे, तो ज्ञान प्रकाश आतमध्ये आहे. त्याचा तो ज्ञान प्रकाश घेण्याचं सामर्थ्य आपल्या शरीरामध्ये अंतःकरण, आतली असणारी जी सूक्ष्म इंद्रिय आहेत त्यातल्या केवळ एकाच इंद्रियाला आहे, ते म्हणजे बुद्धी, जी तेजतत्वाची आहे, म्हणजेच अग्नितत्वाची आहे. ती जर अत्यंत शुद्ध असेल तर ती त्या आत्म्याचा प्रकाश ग्रहण करते. आणि आत्म्याचा प्रकाश ग्रहण केल्यानंतर तो प्रकाश, तो जसा काचेमधून प्रकाश येतो आणि तो पलीकडे जातो आणि तो सगळा पसरतो, तसा तो आत्मप्रकाश बुद्धी ग्रहण करते आणि तो आत्मप्रकाश संपूर्ण शरीराच्या उपाधीमध्ये वागतो. आणि आता ह्या तीन गोष्टी, आत्म्याच्या जवळ असणारी तेज तत्वाची बुद्धी, अत्यंत शुद्ध बुद्धी जी अपंचीकृत बनलेली आहे, आणि ती बुद्धी आत्म्याचा ज्ञानप्रकाश घेते
आणि त्याचा संपूर्ण पसरलेला संपूर्ण जो काही तिचा तो जो पसरलेला तिचा तो प्रकाश आहे, ज्याला चिदाभास म्हटलेलं आहे, त्यालाच आत्मा म्हणजे कुटस्थ, बुद्धी आणि चिदाभास या तिन्हीला मिळून काय म्हणतात, किंवा तो पसरलेला जो सगळा प्रकाश आहे त्याला तिन्हीला मिळून काय म्हटलेलं आहे, तर जीव म्हटलेलं आहे. हा जीव सुख दुःख भोगतो, पण जीवाला अस्तित्व कोणाचं आहे, बुद्धीच्या पाठीमागे असणारं जे तत्व आहे त्या आत्मतत्वाचं जे आहे तर ते अधिष्ठान आहे. आणि म्हणून जीव म्हणजे काय आहे ते समजून घे. या ठिकाणी जीवाची सगळी संकल्पना जी आहे ती सांगितले. आणि मग चिदाभास म्हणजेच जीव आहे, तोच प्रमाता आहे, तोच ध्याता आहे, तोच ज्ञाता आहे. हे सगळं जे काही आहे हे सगळं आचार्य जे आहेत ते त्या विद्यार्थ्याला म्हणजे त्या शिष्याला समजावून सांगतायत. आणि ते असं म्हणतात की आपल्याला जर आपला चेहरा बघण्यासाठी आरसा लागेल तर तो आरसा जितका स्वच्छ आहे तितकं आपलं रूप आपल्याला स्वच्छ दिसणार आहे. तसंच आपली बुद्धी जर अत्यंत वासनारहित असेल, त्याच्यावरती कोणतेही विकारांचे वासनेंची पुट नसतील, तर ती बुद्धी आत्मप्रकाश ग्रहण करू शकते. आणि तीच बुद्धी त्या आत्म्याचा प्रकाशाला पाहू सुद्धा शकते, जाणू सुद्धा शकते. मग आता साधनं कशासाठी आहेत? आता लक्षात येईल की साधनं जी आहेत ते बुद्धीवरती वासनांची असणारी पुट, अंतःकरणाची असणारी पुट, अहंकाराची असणारी पुट, कर्तृत्वाचा असणारा अहंकार ते काढण्याची पुट, हे सगळं काढण्यासाठी जी काही आहेत तर ती साधनं आहेत. आणि म्हणून जीव ही संकल्पना अतिशय सुंदर समजावून सांगितली. आणि मग त्यांनी सांगितलं की आपल्या या शरीरामध्ये केवळ एक असं बुद्धितत्व आहे की जे अग्नितत्वच आहे. अग्नितत्वाची उपासना चालली आहे बरं का. यज्ञाचं महत्त्व, यज्ञामध्ये अग्नीलाच महत्त्व आहे. आपल्याकडे जीवन यज्ञ ही संकल्पना आहे आणि जीवन यज्ञामध्ये कोणाला महत्त्व जास्त आहे, तर अग्नीला म्हणजे बुद्धीलाच महत्त्व जास्त आहे. एक खूप छान 12वीचं जे टेक्स्टबुक आहे ना त्याच्यामध्ये एक छान कविता आहे, धडा आहे म्हणा. तो धडा किती मोठा आहे माहिती आहे का? एका पॅरेग्राफचा धडा आहे, एक पॅरेग्राफचा एक धडा आहे. आणि त्या धड्याचं नाव आहे राजू युजेस हिज हेड. राजू आपल्या डोक्याचा वापर करतो. त्याने असं म्हटलं, एक राजू नावाचा मुलगा आहे जो आपल्या डोक्याचा वापर सामान उचलून नेण्यासाठी करतो आणि त्याच्यातून पैसे कमावतो. दुसरा राजू नावाचा मुलगा आहे जो IT इंजिनियर आहे. तो AC ऑफिसमध्ये बसलेला आहे आणि लोकांकडून काम करून घेतोय. दोघेही डोक्याचाच वापर करतायत. पण एक मगाशी सांगितल्यासारखं हार्डवेअरचा वापर करतोय, एक सॉफ्टवेअरचा वापर करतोय. जो सॉफ्टवेअरचा वापर करतोय त्याला सर्व प्रकारचं वैभव मिळालेलं आहे. आणि जो हार्डवेअरचा म्हणजे प्रत्यक्ष स्थूल देहाच्या डोक्याचा वापर करतोय तो मात्र त्याचं जीवन दयनीय जीवन आहे, कसं बसं चालणारं जीवन आहे. मग हे उपनिषदांना अपेक्षित आहे का? काय बुद्धीचा कोणता विकास अपेक्षित आहे उपनिषदांना? उपनिषदांना अपेक्षित असणारा विकास, अंतरंगाचा होणारा विकास जो आहे तो वेगळा विकास आहे की जी अत्यंत बुद्धी सूक्ष्म करून घ्यायची आणि सूक्ष्म बुद्धी योग्य निर्णय घेऊ शकते. योग्य विवेकाच्या साह्याने तो लौकिकामध्येही त्या बुद्धीचा वापर करता येतो आणि पारलौकिकामध्ये सुद्धा त्या तत्वाला जाऊन भिडता येतो. आणि म्हणून साधनं जी आहेत ती बुद्धी सूक्ष्म करण्यासाठी आहेत. आणि म्हणून सगळे संत म्हणतात की बैसोनी एकांती करी सोहम ध्यान तेणे तुझे चित्त स्थिरावेल. बैठक करा, डोळे मिटा आणि मग काय करा तर साधना करा. ती येता जाता नाही ना होत. कुठेतरी आसन स्थिर झालं पाहिजे, अंतःकरण स्थिर झालं पाहिजे. आणि असं हळूहळू आचार्य जे आहेत ते त्याला सांगतायत. आणि मग हे सांगताना ते म्हणतायत की नचिकेत म्हणतोय की तुम्ही आता जे काही सांगताय ते आत्मा आहे किंवा ते ब्रह्मतत्व आहे असा अंदाज मला आलेला आहे. आता मला अंदाज आलाय की ते शरीर जे आहे, ती जी विद्या आहे ती ह्या विश्वामध्ये जशी आहे तशी ह्या पिंडाच्या आतमध्ये पण आहे असा मला अंदाज आलाय. पण ते जे तत्व आहे ते धर्म आणि अधर्माच्याहून कसं आहे तर ते वेगळं आहे. ते कर्मरूप प्रपंच म्हणजे जो कर्मरूप प्रपंच आहे आणि अकर्मरूप आहे त्या पलीकडे आहे. कालातीत असं असणारं ते तत्व आहे, सगळ्याच्या पलीकडे असणारं गुणातीत असं असणारं ते तत्व आहे. आणि म्हणून असं जे सगळं विलक्षण असणारं जे तत्व आहे ना ते आत्मस्वरूप आता तुम्ही मला समजावून सांगा. सांगितलंय की आता तुम्ही मला काय करा तर आता ते तत्वच तुम्ही मला समजावून सांगा.
अंदाज त्याला बरोबर आलाय. जसे सद्गुरू सांगतायत तसा अंदाज त्या शिष्याला आलेला आहे आणि त्यांनी नेमकं सांगितलंय की आता हेच मला तुम्ही काय करा तर समजावून सांगा. मग आता समजावून सांगताना नेमकं काहीतरी काय दिलं पाहिजे तर साधनं दिलं पाहिजे. कारण ब्रह्म जे आहे ते ब्रह्म अनुपास्य आहे, ब्रह्म अक्रीड आहे, ते काहीच करत नाही. या शरीरामध्ये आत्म्याशिवाय काही होत नाही, पण आत्मा काही करत नाही हे आपल्याला समजावून घ्यायला फार अवघड जातं. नाही ना, त्या आत्मा काहीच करत नाही पण आत्म्याशिवाय काही होत नाही हेही तितकंच आहे. आणि म्हणून आत्म्याला अक्रीड असा शब्द आहे ना. आमच्या अक्का खूप छान सांगायच्या. अक्का म्हणायच्या कधीतरी समजून घ्या, एक दृष्टांत पक्का लक्षात घ्या म्हणायच्या. आपण रोज बघणारे आहोत. आपल्या घरामध्ये आपली आई आहे. आपली आई पोलपाटावरती कधी पोळ्या करते, कधी त्याच्यावरती भाकरी करते, कधी त्याच्यावरती करंजी करते, कधी त्याच्यावरती कडबोळी करते, कधी त्याच्यावरती परोठा करते, कधी त्याच्यावरती चंपाकळी करते. सगळ्या गोष्टी ती पोलपाटावरती करते. पोलपाटाशिवाय यातलं काही होत नाही. पण पोलपाट प्रत्यक्ष काही करत नाही, कारण ते जड आहे. जे जड आहे ते काहीच करत नाही, पण त्याच्या अधिष्ठानावरती होतं. हा जर लौकिकातला नियम असेल तर तोच नियम आता इथे परमार्थामध्ये वापरायचा. जे चैतन्य स्वरूप आत्मस्वरूप आहे ते काहीच करत नाही, पण त्याच्या जवळ जे काही आहे ना, अत्यंतिक जवळ असणारं जे तत्व आहे ती बुद्धी आहे. आणि त्या बुद्धीच्या जवळ असणारा तो जीव जो आहे ना, तो सगळं करणार आहे. आणि म्हणून ते अक्रीड असं असणारं तत्व आहे. आणि ते तत्वचे कसं आहे तर ते अनुपास्य आहे. आणि म्हणून तिथे अनुपास्य असल्यामुळे त्याचं चिंतन करायचं आहे. आणि त्याचं चिंतन कसं करायचं, आता प्रत्यक्ष साधना काय करायचे आचार्य नचिकेताला सांगतायत. आता आचार्यांनी साधना सांगायला सुरुवात केली आणि ते म्हणतायत नचिकेता लक्षात घे, निर्गुण निराकार असणारं जे तत्व आहे ते निरालंब आहे. स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असं असणारं ते तत्व आहे. ते निराकार आहे, ते निरालंब आहे. निर्मलम निश्चलम शांतम असं असणारं ते तत्व आहे. आणि असं ते तत्व तूच आहेस बरं का. पण ह्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर ते निराकाराचं ध्यान नाही करता येत. ते अनुपास्य आहे. आणि जे अनुपास्य आहे मग ब्रह्माच्या उपासनेचं पद्धत काय असेल तर ब्रह्मचिंतन आहे. मग आता ब्रह्मचिंतन कसं करायचं, ते कसं करायचं नचिकेता तुला सांगतो. आणि म्हणून आता त्यांनी सांगायला सुरुवात केली. आचार्य सांगतायत नचिकेता उपासना समजून घे. आता हा उपासनेचा प्रांत, पर्याय नाही बरं का आपल्याला उपासनेला. आम्ही उपासनेशिवाय आम्हाला काही मिळेल असं म्हणत असू तर नाही मिळणार आहे. उपनिषदांचा सिद्धांत असेल तर तो नाही मिळणार आहे. या ठिकाणी आचार्य सांगतायत ओम हेच ते पद आहे. आणि ओम काय आहे तर एतद एव अक्षरम ब्रह्म. जे निर्गुण निराकार आत्मा ब्रह्म आहे त्या ब्रह्माचं आलंबन काय आहे तर एतद एव अक्षरम ब्रह्म. हे अक्षर ब्रह्म जे ओंकार आहे ना, हा ओंकार म्हणजे काय आहे तर उत्पत्ती स्थिती आणि लय या सगळं या ठिकाणी एकत्र असणारा तो. किंबहुना ओंकाराची अकार मात्रा ही पृथ्वीची मात्रा आहे, त्याची उकार मात्रा जी आहे ती जलाची मात्रा आहे, त्याची मकार मात्रा जी आहे ती अग्नीची मात्रा आहे, त्याचा अर्ध जो चंद्र आहे ती वायुतत्व आहे आणि त्याच्यावरचा बिंदू जे आहे ते आकाश तत्व आहे. आणि म्हणून पंचमहाभूतांनी बनलेलं संपूर्ण हे विश्व जे आहे त्याचं आलंबन कोणतं आहे तो ओंकार आहे. आणि म्हणून ओंकार एतद आलंबनम जे आहे हे अक्षरम ब्रह्म आहे, हेच अविनाशी आहे. आणि एतद आलंबनम श्रेष्ठम पुढे सांगितलेलं. हा जो ओंकार आहे ना हेच त्या ब्रह्माचं आलंबन आहे. ब्रह्माचं ध्यान नाही करता येत. म्हणून हा ओंकार कसा बनलेला आहे, ओंकार जो आहे तो ते ब्रह्म आहे, ते निर्गुण निराकार आहे, पण त्याचं ध्यान नाही करता येत. पण तेच ब्रह्म जेव्हा काय झालं तर ते ईश्वर झालं. आणि ईश्वर झालं आणि म्हणून ईश्वर झाल्याबरोबर त्यांनी उत्पत्ती सुरू केली. ज्याची उत्पत्ती केली त्याची स्थिती सांभाळणं, त्याचा लय करणं, जे जे निर्माण केलं त्याच्यामध्ये प्रवेश करणं आणि त्याचं प्रशासन करणं, ही पाचही प्रकारची कार्य जेव्हा त्या हिरण्य गर्भ म्हणजे ईश्वराने सुरुवात केली तेव्हा ते काय आहे तर एतद आलंबनम श्रेष्ठम एतद अक्षरम ब्रह्म. हेच ते अक्षर ब्रह्म आहे, हेच ते श्रेष्ठ आलंबन ब्रह्म आहे, हे जाणून घे. आणि श्रेष्ठ परब्रह्म हिरण्यगर्भ असणारा ईश्वर हा नियामक आहे. हा कसा आहे, हा नियामक आहे. ईश्वराने सगळं बनवलेलं आहे म्हणून